आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असा एखादा कोपरा असतो जिथे आपण वस्तू ठेवत ठेवत एवढा ढीग साचतो की त्याकडे आपण बघणंच बंद करतो. एखादी खोली म्हणा, एखादं कपाट जे आपण उघडलंच नाहीये महिनोन-महिने. मला माहिती आहे कारण आपण सगळेच जण हे करत असतो. आणि मला आज तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ती खोली किंवा ते कपाट किंवा तो कोपरा फक्त घर नाही अडवत, तो तुमचं मन देखील अडवतो. आज आपण बोलणार आहोत घराची साफसफाई आणि डिक्लटरिंग म्हणजे नक्की काय? का करायची, कशी करायची आणि ती तुमचं आयुष्य कसं बदलू शकते. त्याचबरोबर किचनसाठी 2 अतिशय महत्त्वाच्या वस्तू मी घेतलेल्या आहेत. त्या देखील तुम्हाला बघायला नक्की आवडतील. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नुकतीच मी संपूर्ण घराची साफसफाई केलेली आहे. तुम्ही बघू शकताय आणि त्यासाठी मी प्रोफेशनलची मदत घेतली होती आणि मदत घ्यायला कधीही लाजायचं नाही. कारण एकटीकडून करणं शक्य नसेल, तर कोणीतरी हेल्प केली तर आपल्याला त्याचा लाभच होत असतो. तर आता डिक्लटर हा इंग्रजी शब्द आहे, पण त्याचा अर्थ अगदी सोपा आहे. जे नको ते काढून टाका, जे हवं तेच ठेवा. घराची साधी झाडलोट म्हणजे साफसफाई, पण डिक्लटरिंग म्हणजे खोलवर जाणं. म्हणजे प्रत्येक वस्तू हातात घेणं आणि स्वतःला विचारणं, हे मला खरंच हवंय का? हे माझ्या आयुष्यात आनंद आणतं का? की फक्त जागा अडवतंय? बऱ्याचदा आपण गोष्टी ठेवतो, कधीतरी उपयोगात येईल या एकाच कारणाने, पण ते कधीतरी कधीच येत नाही आणि मग त्या वस्तू घरात राहतात, धूळ खातात, जागा अडवतात आणि आपल्या मनात नकळत ओझं टाकत राहतात. आता एक प्रश्न विचारा, आपण सकाळी उठल्यानंतर घरातला गोंधळ बघून जड वाटते का? काम सुरू करायचं असतं, पण आजूबाजूला इतक्या वस्तू विखुरलेल्या असतात, की मन लागत नाही. हे का होतं? कारण आपलं मन जे बघतं त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर होतो. मनोशास्त्रज्ञ सांगतात, की अस्वच्छ किंवा गोंधळलेल्या वातावरणामध्ये राहिल्यामुळे मनात सतत एक अस्वस्थपणा राहतो. एकाग्रता कमी होते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि थकवा जास्त जाणवतो. म्हणजेच घरातला गोंधळ फक्त घरात नसतो, तो आपल्या आत असतो आणि म्हणूनच घराची साफसफाई करणं म्हणजे फक्त झाडणं, पुसणं नाही, तर ही एक मानसिक स्वच्छता आहे. जेव्हा घर नीटनेटकं असतं, तेव्हा मनालाही शांती मिळते. सकाळी उठल्यावर एक स्वच्छ, नीट खोली दिसली, की आपोआप मूड चांगला होतो. दिवस सुरू करणं सोपं होतं. माझा पेन कुठं गेला? माझी चावी कुठं गेली? माझा चार्जर कुठं गेला? हे प्रश्न रोज विचारले जातात का? कारण गोंधळात गोष्टी हरवतात. जेव्हा प्रत्येक वस्तूची जागा ठरवलेली असते, तेव्हा वेळ वाचतो आणि त्रासही कमी होतो. आता आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. जेव्हा जास्त वस्तू काढून टाकल्या जातात, तेव्हा तीच खोली जास्त मोठी आणि मोकळी वाटते. हवा खेळती राहते, घर श्वास घेतं आणि आपणही श्वास घेतो. "अरे, हे तर माझ्याकडे होतंच." हे कधी म्हणालाय का तुम्ही? आपण बऱ्याचदा त्याच वस्तू पुन्हा विकत घेतो, ज्या आपल्याकडे आधीच आहेत, पण दिसत नाहीत. साफसफाई केली की काय आहे ते दिसतं, उगाच खर्च थांबतो. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वापार सांगितलं आहे, स्वच्छ घरामध्ये लक्ष्मी राहते. हे केवळ धार्मिक नाही, तर मानसिकदृष्ट्याही खरं आहे. जेव्हा आपण घर स्वच्छ आणि व्यवस्थित वातावरणात ठेवतो, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, उत्साह वाढतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे डिक्लटरिंग कुठून सुरू करायचं? बऱ्याच लोकांची एकच तक्रार असते, सुरुवात कुठून करायची तेच कळत नाही. घर बघितलं की इतका मोठा पसारा दिसतो की मन सुन्न होतं आणि मग आपण काहीच करत नाही. तर त्यासाठी सूत्र एकच वापरा, एका वेळी एकच जागा. संपूर्ण घर एकाच दिवसात साफ करायचं नाही. आज फक्त एक कपाट, उद्या एक ड्रॉवर, परवा एक खोली. हळूहळू पण नक्की. दुसरं सूत्र सांगायचं तर 3 ढीग करा. प्रत्येक वस्तू हातात घ्या आणि 3 ढिगांपैकी एकात ठेवा. ठेवायच्या वस्तू ज्या रोज वापरतो किंवा ज्या खरंच आवडतात. द्यायच्या वस्तू जे कोणाला तरी उपयोगात पडेल आणि फेकायच्या वस्तू जे आता कोणाच्याच उपयोगाचं नाही. हे 3 ढीग ठेवा, द्या, फेका हे डिक्लटरिंगचं मूळ सूत्र आहे. आता भावनांना आपल्या बाजूला ठेवा. हे आजोबांनी दिलेलं आहे, हे लग्नात आलेलं आहे, हे कधीतरी उपयोगात येईल, या भावना डिक्लटरिंगमधला सर्वात मोठा अडथळा आहेत. आठवणी वस्तूंमध्ये नसतात, त्या मनात असतात. एखादा फोटो काढा आणि ती वस्तू सोडा. सूत्र म्हणजे एका वर्षाचा नियम.
कोणतीही वस्तू गेल्या 1 वर्षात एकदाही वापरली नाही, तर ती आता कधीच वापरणार नाही, ती जाऊ द्या. इतकं सोपं आहे. घराचे वेगवेगळे भाग कसे साफ करावेत? तर पहा, सहजपणे करायचं झालं तर स्वयंपाकघर. स्वयंपाकघर म्हणजे घराचं हृदय. पण इथेच सर्वात जास्त गोंधळ असतो. एक्सपायरी झालेल्या डब्यांची तपासणी करा, वापर नसलेली भांडी एकसारखी, कप, बशा बाजूला काढा. स्वयंपाकाची उपकरणं जी वर्षभर वापरली नाहीत, त्यांना निरोप द्या. प्रत्येक वस्तूची जागा निश्चित करा. आता कपाट. कपाट हे सर्वात भरगच्च असतं. 6 महिन्यात न घातलेले कपडे, फाटलेले, रंग गेलेले कपडे, पातळ झालेले, घालील म्हणून ठेवलेले कपडे, ते घालता आलेच नाहीत, तर नवे घ्याल, जुने जाऊ द्या. हंगामानुसार कपडे वेगवेगळे ठेवा. त्याचबरोबर अभ्यासाची खोली, टेबल, जुनी कागदपत्र जी आता कामाची नाहीत ती नष्ट करा. तुटलेले पेन, सुकलेल्या पेन्सिली किंवा जुनी पुस्तकं एखाद्या वाचनालयाला किंवा शाळेला द्या. फायली व्यवस्थित लेबल करा. त्याचबरोबर बाथरूम. बाथरूममध्ये एक्सपायरी झालेली क्रीम, औषधं, शॅम्पू फेकून द्या. अर्धवट संपलेल्या बऱ्याच बाटल्या एकत्र करा. जुने टॉवेल जे आता वापरण्यायोग्य नाहीत ते जाऊ द्या. त्यानंतर डिजिटल डिक्लटरिंग हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता एक वेगळी गोष्ट काय तर पहा, आपण घराचा विचार करतो, पण आपला मोबाईल, आपला लॅपटॉप त्यातही किती गोंधळ असतो. हजारो फोटो जे आपण कधीच पाहत नाही. शेकडो ॲप्स जे आपण वापरत नाही. WhatsAppवर हजारो मेसेजेस, अनावश्यक सबस्क्रिप्शन्स हे आपण सगळं भार म्हणून आपल्या मोबाईलमध्ये ठेवलेलं असतं. डिजिटल जग साफ केलं की डिव्हाइस वेगाने चालतं आणि तुमचं मनही. डिक्लटरिंग नंतर घर टापटीप कसं ठेवायचं? डिक्लटरिंग एकदा झालं की झालं असं नाही. ती एक सवय आहे. एक येतं आणि एक जातं. नवी वस्तू घरात आली की जुनी एक वस्तू द्यायची किंवा फेकायची. हे नियम आपण पाळतो. पण घर यामुळे कधीच जड होणार नाही हे लक्षात ठेवायचं. झोपण्याआधी किंवा संध्याकाळी फक्त 15 मिनिटं घर आवरा. सगळ्या वस्तू जागेवर ठेवा. हे छोटं काम दुसऱ्या दिवशी खूप मोठा फरक करतं. प्रत्येक वस्तूला घर असू द्या. घरातल्या प्रत्येक वस्तूची एक निश्चित जागा असावी. वापरल्यावर त्याच जागी ती परत जावी. हा एक नियम घर नीट ठेवतो. आता दर 3 महिन्यांनी आढावा घ्यायचा. दर 3 महिन्यांनी एकदा. एक छोटी साफसफाई. काय नको झालंय ते काढून टाकायचं. हंगाम बदलल्यावरच हे करणं सोपं जातं. जसं की आता उन्हाळा संपलेला आहे आणि पावसाळा सुरू झालाय. तर मग आता उन्हाळ्यातले कपडे ठेवून द्यायचे आणि जे नको आहेत किंवा जे खूप खराब झालेले आहेत ते काढून टाकायचे. ही साधी गोष्ट आहे, पण हे केल्यामुळे आपल्याला खूप मोठा बदल घरात केल्यासारखं वाटतं. मराठी माणूस आणि साफसफाई ही आपली परंपरा आहे. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये साफसफाईला खूप जास्त महत्त्व आहे. दिवाळीमध्ये घर साफ करणं, सण उत्सवांपूर्वी घर आवरणं, ही फक्त परंपरा नाही, तर ती एक गुंतवणूक आहे. आपल्या आजी, पणजी हे आधी जाणत होत्या. स्वच्छ घर म्हणजे स्वच्छ मन, स्वच्छ मन म्हणजे सुखी कुटुंब. फरक एवढाच आहे, आज आपल्याकडे जास्त वस्तू आहेत, जास्त गोंधळ आहे. म्हणूनच आज डिक्लटरिंग ही केवळ निवड नाही, तर ती एक गरज आहे. एकदा एका माणसाने ठरवलं, आपल्या घरात जे जास्तीचं आहे ते काढून टाकायचं. त्याने एका शनिवारी सुरुवात केली, फक्त कपाटापासून. त्याने इतक्या वस्तू काढल्या की त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. कपडे, पुस्तकं, खेळणी, जुनी उपकरणं, जे चांगल्या अवस्थेत होतं ते त्याने शेजाऱ्यांना, गरजूंना दिलं. बाकीचं फेकून दिलं. आठवडाभरामध्ये घरातून 5 मोठ्या पिशव्या गेल्या आणि जे झालं त्याला ते अनपेक्षित होतं. त्याला एक वेगळीच शांती यामुळे मिळाली. घर मोकळं झालं, मन मोकळं झालं. बायको म्हणाली, "घर मोठं झाल्यासारखं वाटतंय." मुलांनी सांगितलं, "आता खेळायला जागा आहे." त्या माणसाला जाणवलं, वस्तू कमी झाल्या, आनंद जास्त झाला. आता आपल्याला बऱ्याचदा घरात पाऊल ठेवल्यावर अचानक अस्वस्थ वाटू लागतं किंवा एखाद्या कामामध्ये लक्ष लागत नाही. सगळं काही ठीक आहे, मग असं का होतंय? असा प्रश्न आपल्याला पडतो. याचं खूप मोठं आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारं कारण म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेल्या वस्तूंचा पसारा. म्हणूनच याला क्लटर म्हणतात. पसारा कमी करून आयुष्य सुटसुटीत करणं म्हणजे डिक्लटरिंग. आता आपल्यापैकी अनेकांना जी वस्तू आहे ती साठवून ठेवण्याची खूप सवय असते. पण जेव्हा आपण घर स्वच्छ आणि सुटसुटीत करतो, तेव्हा केवळ जागा मोकळी होत नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करत असते.
आणि शास्त्रज्ञांच्या मते आपल्या डोळ्यासमोर सतत असलेला पसारा आपल्या मेंदूला थकवतो. विखुरलेल्या वस्तू पाहिल्यानंतर मेंदूला सतत इथे काहीतरी काम बाकी आहे असा संदेश मिळतो. ज्यामुळे नकळत मानसिक ताण वाढतो. जेव्हा तुम्ही डिक्लटरिंग करता, तेव्हा डोळ्याला आणि मनाला एक प्रकारचा विसावा मिळतो. माझी ती महत्त्वाची फाईल कुठं गेली आहे? घराची चावी सापडत नाहीये. अशा गोंधळामध्ये आपले दिवसातील 15 ते 20 मिनिटं सहज वाया जातात. घरामध्ये प्रत्येक वस्तूची एक निश्चित जागा असेल आणि विनाकारण वस्तू नसतील, तर कोणतीही गोष्ट शोधण्यामध्ये वेळ वाया जात नाही. तुमची ऊर्जा वाचते, जी तुम्ही चांगल्या कामासाठी लावू शकता. जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल किंवा अभ्यास करत असाल आणि तुमच्या टेबलावर कागदपत्राचे ढीग, जुने पेन, कप पडलेले असतील, तर तुमचे लक्ष वारंवार विचलित होईल. स्वच्छ आणि मोकळी जागा एकाग्रता वाढवण्यास थेट मदत करते. वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार घरात साठवून ठेवलेल्या आणि धूळ खात पडलेल्या वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जुन्या तुटलेल्या वस्तू काढून टाकल्यास घरामध्ये ताजी हवा आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. जेव्हा तुम्ही डिक्लटरिंग करता, तेव्हा तुम्हाला समजते की तुमच्याकडे आधीच कितीतरी कपडे, चप्पल किंवा वस्तू आहेत, ज्या तुम्ही कधीच वापरलेल्या नाहीत. यामुळे भविष्यात अनावश्यक खरेदी करण्याची तुमची सवय सुटते आणि पैशांची मोठी बचत देखील होते. डिक्लटरिंग करणं हे एका दिवसाचं काम नाही. त्यासाठी छोटे-छोटे पाऊल उचलणं गरजेचं आहे. आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 15 मिनिटाचा रूल सांगितला होता, ज्यामध्ये दिवसातून फक्त 15 मिनिटं द्या. आज फक्त एकच कप्पा किंवा फक्त औषधांचा बॉक्स साफ करा किंवा 4 बॉक्सेसची पद्धत करा. साफसफाई करताना स्वतःजवळ 4 बॉक्स किंवा 4 पिशव्या ठेवा. ठेवायच्या वस्तू ज्याचा नियमित वापर होतो. दान करायच्या वस्तू ज्या चांगल्या स्थितीमध्ये आहेत, पण तुम्हाला नको आहेत. फेकून द्यायच्या वस्तू, तुटलेल्या, खराब झालेल्या वस्तू आणि नक्की नसलेल्या वस्तू ज्यांच्याबद्दल संभ्रम आहे. हा बॉक्स 3 महिने बाजूला ठेवा. वापर नाही झाला तर फेकून द्या. किंवा 90-90 चा नियम. आता 90-90 रूल याला म्हणतात. स्वतःला विचारा, गेल्या 90 दिवसामध्ये मी ही वस्तू वापरली आहे का? आणि येत्या 90 दिवसामध्ये ही वस्तू मी वापरणार आहे का? जर दोन्हीचे उत्तर नाही असेल, तर ती वस्तू तुमच्या कामाची नाही. कमी वस्तूंमध्ये जगणं म्हणजे गरिबी नव्हे, तर विचारांची श्रीमंती आणि समृद्धी आहे. डिक्लटरिंग म्हणजे केवळ वस्तू फेकून देणे नव्हे, तर स्वतःला अनावश्यक गोष्टीच्या मोहातून मुक्त करणे आहे. जेव्हा आपण घरातून जुना कचरा बाहेर काढतो, तेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये नवीन संधी, नवीन विचार आणि आनंदासाठी जागा करून देत असतो. आजच तुमच्या घरातील एका लहान कोपऱ्यापासून सुरुवात करा. तुमचे घर मोकळा श्वास घेईल आणि त्यासोबत तुमचे मन देखील प्रसन्न होईल. डिक्लटरिंग म्हणजे फक्त घर साफ करणं किंवा झाडू मारणं नव्हे. याचा अर्थ आहे तुमच्या आयुष्यातून आणि घरातून अशा वस्तू बाजूला करणं ज्याचा आता तुम्हाला कोणताही उपयोग नाही किंवा ज्या तुम्हाला आनंदही देत नाहीत. आपल्यापैकी अनेकांना वस्तू साठवून ठेवण्याची सवय असते. कधीतरी उपयोगाला येईल, कोणीतरी गिफ्ट दिलं आहे, या वस्तूंशी जुन्या आठवणी आहेत असं म्हणून निरुपयोगी वस्तू वर्षानुवर्ष आपण सांभाळतो. कपड्यांचे कपाट, स्वयंपाकघर, अभ्यासाचा टेबल आणि अगदी मोबाईलमधली हजारो जुने मेसेजेस, हा सगळा पसारा म्हणजेच क्लटर. हा पसारा दूर करणे म्हणजेच डिक्लटरिंग करणे होय. तर उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू होण्याआधी मी घराची साफसफाई केली, ज्यामध्ये रोजच्या रोज जेवढं डिक्लटर मला करता येईल तेवढं मी केलेलं आहे. एकदाच केलेलं नाही. आज फक्त मी माझं कपाट आवरलं आणि या कपाटामध्ये जितक्या निरुपयोगी किंवा अनावश्यक वस्तू वाटल्या त्या सगळ्या मी बाजूला केल्या आणि सांगितल्या नियमाप्रमाणेच. कोणत्या वस्तू टाकून द्यायच्या आहेत त्यासाठी वेगळं म्हणजे पिशवी किंवा मी बॉक्स केलेला आहे. त्याचबरोबर कोणत्या वस्तू लहान होत आहेत, आता नित्याचे कपडे देखील माझ्या कपाटात असतात. तर कोणते कपडे तिला लहान होत आहेत, कोणाला ते वापरता येतील का? हे सगळं बघून मी कपड्यांचं डिक्लटरिंग केलेलं आहे. ते सगळं मी वेगवेगळं काढून घेतलेलं आहे. जुन्या ज्या पर्स होत्या, त्या मी खूप दिवस झाले वापरल्या नाहीत किंवा त्या खराब झालेल्या आहेत. त्या पर्स देखील मी काढून टाकल्या आणि खरंच खूप हलकं वाटतं. कपाट देखील मोकळं होतं आणि मनाला देखील एक वेगळीच शांतता लाभते. आणि हे सगळं काही मी एकदम केलेलं नाही. एक-एक दिवस प्रत्येक गोष्टीला वेळ दिलेला आहे.
सुरुवातीला मी हॉल केला, तर हॉल क्लीन करण्यासाठी किंवा किचन क्लीनिंगसाठी माझ्याकडे जो हेल्पर होता त्याच्या मदतीने मी सगळं घराचं डिक्लटरिंग केलं आणि त्यांना म्हणजे त्यांनी साफ-सफाई केली, पण त्यांच्या मागे मी देखील राहत होते मागे-मागे आणि त्यांच्या मदतीने मी घराची साफ केली आणि सोबतच स्वयंपाकघरातील, हॉलमधील आणि आज बेडरूममधील डिक्लटरिंग मी केलेली आहे. स्वयंपाकघराइतकंच मी बेडरूमची देखील डीप क्लीनिंग केलेली आहे. थोडक्यात काय तर संपूर्ण घर पावसाळ्याआधी मी आवरून घेतलं. आता पावसाळ्यामध्ये देखील आपले बरेचसे सण उत्सव असतात. त्याआधी घरामध्ये असलेला पसारा काढून टाकला. नंतर जे सण उत्सव येतात त्या आधी पुन्हा एकदा ही सगळी स्वच्छता होईलच आणि त्यावेळेस देखील जो कचरा निघेल तो लगेचच काढून टाकायचा. डिक्लटरिंग करणं म्हणजे आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकणं आणि सकारात्मक ऊर्जेला घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आमंत्रण देणं. कारण स्वच्छतेतूनच देवत्व प्रकट होत असतं. म्हणून स्वच्छ घर हे आपल्या मनालाच नाही, तर आपल्या आयुष्याला नवीन सुरुवात करण्याची संधी देत असतं. म्हणून प्रत्येकाने डिक्लटरिंग करत राहणं, मोहामध्ये न अडकणं. कितीही वस्तू जुन्या असलेल्या साचवून ठेवतो आपण आणि त्या खरंच घरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. म्हणूनच वेळेआधी ह्या गोष्टी ओळखा. आपल्या आजारांपासून आपल्याला दूर राहायचं असेल, कारण ह्या वस्तू नकारात्मक ऊर्जा तर आणतातच, पण बऱ्याचदा आपल्याला आजारपणाचं कारण देखील ह्या ठरवू शकतात. तर असो, डिक्लटरिंगबद्दलची मी माहिती शेअर केली आणि काही महत्त्वाच्या वस्तू मी किचनसाठी घेतलेल्या आहेत. आता इतके दिवस साफसफाई सुरू होती, त्यामुळे हा बॉक्स तसाच पडून होता. यामध्ये नित्यानेतीचे काही खेळणे पण टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर आता ते सगळे खेळणे मी बाजूला करते आणि नेमकं काय घेतले ते तुमच्यासोबत शेअर करते. तर नेस्टेशिया ब्रँडकडून मी ह्या काही बरण्या मागवल्या होत्या. आता स्नॅक्स वगैरे मुलांना आता स्कूल सुरू झाल्यानंतर काही आपण बनवून ठेवतो, जे टिफिनमध्ये किंवा मुलांना छोटी-मोठी भूक असेल, तर त्यासाठी उपयोगात येतं. मग ते नेमकं कशात ठेवावं? कारण बघा, जे दिसतं त्याकडे लक्ष जातं, पण जे दिसत नाही त्याचा आपल्याला विसर पडतो. म्हणूनच व्हिजिबल गोष्टी म्हणजेच मुलांच्या डोळ्यासमोर त्या वस्तू ठेवायच्या असतील, तर ट्रान्सपरंट काहीतरी असावं आपल्याकडे, असं मला वाटायचं. तर स्टीलचे डबे आहेत, प्लास्टिकचे डबे आहेत, पण ह्या बरण्या मला इतक्या आवडल्या होत्या ना, अशा सिलेंडर शेपच्या आहेत आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बसून जातील. मग आता ते लाडू असतील किंवा चिवडा वगैरे बनवलेला असेल, बिस्किट्स असतील किंवा काही स्नॅक्स वगैरे आपण यामध्ये ठेवू शकतो. तर 4चा हा म्हणजे 4 बरण्यांचा हा सेट आहे. तुम्ही बघू शकताय. कोणालाही आवडेल असाच हा सेट आहे. थोडंसं जपावं लागेल, नाजूक असतात काचेच्या वस्तू. पण कसं आहे आपण म्हणजे अशा वस्तूंमध्ये इन्व्हेस्ट केलं तर खूप बेस्ट आहे प्लास्टिकपेक्षा आणि स्टीलमध्ये केलं तर कसं स्टीलच्या डब्यामधल्या वस्तू दिसत नाही म्हणून मला काचेच्या बरण्या घ्यायच्या होत्या, तर त्या मी घेतलेल्या आहेत. म्हणजे साधारण 15 दिवस झाले, पण घराची साफ सुरू होती त्यामुळे मी ह्या बाहेर काढल्या नव्हत्या. म्हणून म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ह्या सगळ्या वस्तू शेअर करूयात. तर 4 बरण्यांचा हा सेट आहे. तर वापरण्याआधी आता यांना मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय. म्हणजे लीक प्रूफ आहेत आणि हवा बंद असल्यामुळे कसं यामध्ये असलेल्या वस्तू किंवा सामान जे आहे ते खराब होत नाही. यामध्ये तुम्ही पोहे, शेंगदाणे किंवा इतर वस्तू देखील ठेवू शकता. पण माझ्याकडे ऑलरेडी त्या सगळ्या पॅन्ट्री युनिटमध्ये प्लास्टिकच्या बरण्या आहेत. पण माझं जे पॅन्ट्री युनिट आहे ते एवढ्या मोठ्या बरण्यांसाठी बनलेलं नाही. त्याच आकाराच्या बरण्या मला घ्याव्या लागतील. हळू-हळू एक-एक गोष्टी मी किचनमध्ये ॲड करेल. पण सध्या तरी मला जे स्नॅक्स बनवायचे होते त्यासाठी या बरण्या घेतलेल्या आहेत. म्हटलं चला आता आधी यांची स्वच्छता करून घेऊया कारण तसंच वापरणं योग्य नाही. कारण यामध्ये देखील बरीच धूळ असते, वापर झालेला असतो, हाताची बोटं लागलेली असतात. त्यामुळे कोणतीही नवीन वस्तू आणली की ती स्वच्छ करूनच वापरली जाते. तर आता ह्या बरण्या ज्या आहेत त्या मी कशा वापरेल किंवा कोणकोणते स्नॅक्स मी तयार करेल याच्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडत असतील, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. काही-काही हेल्दी ऑप्शन्स मी आता निवडणार आहे, जे मला बनवायचे आहेत आणि कसं एकदाच मी करायला जाणार नाही. आता इतकं घर साफ केलंय त्यामुळे मी इतकी थकली आहे सध्या. पण तरी म्हटलं चला एकदा व्हिडिओ खूप दिवस झाले शेअर केला नाही. 2 ते 4 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतरचा हा दुसरा व्हिडिओ. आता एक-एक करून मी असेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. व्लॉग तुम्हाला बघायला आवडतात आणि त्याला तुम्ही प्रतिसाद दिला तर मग मलाही मोटिव्हेशन मिळतं. त्यामुळे नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. म्हणजे कमेंटमुळं काय होतं, की मला कळतं, की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही. त्यामुळे कमेंट नक्की करा.
आणि या 4 बरण्यांसोबतच ना अजून एक महत्त्वाची वस्तू देखील मी खरेदी केलेली आहे. तर ती देखील तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या 4ही बरण्या मी स्वच्छ धुवून घेतल्या. आता त्या उद्या सुकल्यानंतर मग मी यामध्ये साहित्य जे आहे ते भरेल. पण आता कोरडं होईपर्यंत, कारण आता ओल्या ह्याच्यात आधीच पावसाळा सुरू झालेला आहे. परत आपण काही ठेवायचं आणि ते लगेच खराब होऊन जाईल. म्हणून यांना पूर्णतः ड्राय मी होऊ देणार आहे. तर बास्केटमध्ये काही बसत नव्हतं म्हणून खालीच ठेवलं. मला असं वाटलं की ती जाळीची बास्केट आहे त्यामध्ये बसेल, पण नाही बसला. आता त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू जी मी घेतलेली आहे ते म्हणजे हे पनीरचा मोल्ड आहे. पनीर आणि योगर्ट म्हणजेच दहीसुद्धा यामध्ये तयार होतं. चक्का दही म्हणतात ना, म्हणजे श्रीखंडासाठी वगैरे आपण तयार करतो त्या टाईपचं दही देखील यामध्ये तयार होतं. आणि हे पनीर मोल्डचा मी शॉर्ट व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केला होता. तो तुम्ही बघितला असेल तर मला कमेंट करून सांगा. पण हा लाँग व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती सांगते. तर हा जो योगर्ट मेकर किंवा पनीरचा मोल्ड आहे ना, खूप छान खूप छान आहे खरंच. आणि होम इसेन्शियल ब्रँडचा आहे. पण सध्या तिथे आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. पण याच सेम टाईपचे जे पनीर मेकर किंवा पनीर मोल्ड जे आहेत ते Amazonवरती उपलब्ध आहेत. अगदी म्हणजे तुम्हाला ताजं पनीर घरच्या घरी बनवता येऊ शकतं. बाजारामध्ये मिळणाऱ्या पनीरची आता सध्या काहीच गॅरंटी नाही. भरपूर भेसळ असते त्यामध्ये. त्यामुळे हे तुम्हाला मोल्ड घ्यायचं असेल तर दोन्ही प्रॉडक्टची लिंक जी आहे ती मी टॅग करेल. तिथून तुम्ही नक्की परचेस करू शकता. आणि हे तर मला खूप आवडलेली गोष्ट आहे हे पनीर मेकर. तर तुम्ही नक्की खरेदी करावं. आणि तुम्हाला हे कसं बनवायचं वगैरे याचा शॉर्ट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तो तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे कसं बनवू शकतो आपण ते. तर चला, अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. डिक्लटरिंग म्हणजे काय? तसंच किचनसाठी घेतलेल्या या 2 वस्तू, अशा टाईपचे व्लॉग तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. आत्तापर्यंतचा प्रवास मी तुमच्याच मदतीने पूर्ण केलेला आहे. इथून पुढेही तुम्हाला म्हणजे माझी मदत करायची आहे, माझी साथ तुम्हाला द्यायची आहे. आणि माझ्या ज्या जुन्या मैत्रिणी आहेत त्या मला नक्की कमेंट करतील अशी मी आशा व्यक्त करते. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.